अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज वणी शहरामध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा बस स्टँड समोर ताफा 10 ते 15 मिनिटं अडविण्यात आला। यावेळी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, 50,000 सरसकट अनुदान जाहीर करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने यावेळी संताप व्यक्त करण्यात आला। अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मोठं असून सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी जोरकसपणे करण्यात आली। मंत्र्यांच्या ताफ्याला अचानक रोखल्यानं परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।